हाय एव्हरीवन. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला आनंदी जीवनाचं रहस्य सांगणार आहे. आणि आनंदी जीवनाचं रहस्य म्हणजे काय? तर आनंदी जीवनाचं रहस्य म्हणजे समाधानी असणे, सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे, जीवनातील चांगल्या गोष्टीसाठी आभार मानायला शिकणे, तर यासोबत स्वतःची काळजी घेणे, चांगले संबंध जपून ठेवणे, अर्थपूर्ण कामामध्ये व्यस्त राहणे देखील महत्त्वाचे आहे. तर समाधान म्हणजे काय? समाधानी असणे म्हणजे काय? तर आपल्याकडे जे आहे त्यात समाधानी असणे महत्त्वाचे आहे. जसे की आपल्याकडे जे नाही त्या गोष्टीचं दुःख करत बसण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्या गोष्टीत आपल्याला आनंदी राहायचं आहे. जसे आपल्याकडे भौतिक गोष्टीचं सुख नसेल तर आपण नातेसंबंध यामध्ये पण आपला आनंद शोधून समाधानी राहू शकतो. नाते, मित्र, आणखी आपल्याकडे जे आहे त्या गोष्टीत आपल्याला आनंद शोधायला अधिक महत्त्वाचे वाटले पाहिजे. दुसरं म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन. नकारात्मक गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी नकारात्मक गोष्टीत ध्यान देऊन आपलं मन दुखी करण्यापेक्षा सकारात्मक गोष्टीवर लक्ष देऊन आणि चांगले विचार करून आनंदी राहणं खूप महत्त्वाचं आहे. तर कोणत्याही गोष्टीत चांगला विचार करायला पाहिजे, तर नाही त्यातून नकारात्मकता काढायला पाहिजेत, जे की आपल्याला आनंदी राहायला मदत करेल. तिसरं म्हणजे कृतज्ञता. आभार मानायला शिका. जे तुमच्याकडे आहे, ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत त्या गोष्टीसाठी आभार मानायला शिका. जसे की आपल्याजवळ कुटुंब आहे, मित्र आहेत, आरोग्य आहे, चांगलं आरोग्य आहे, तर यासाठी आभार मानायला विसरू नका. यामुळे आपला आनंद वाढतो. चौथं म्हणजे स्वतःची काळजी म्हणजे शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणे. जसे की नियमित व्यायाम करणे, चांगला संतुलित आहार घेणे हे पण आनंदी जीवनासाठी आवश्यक आहे. चांगले संबंध कुटुंबासोबत आणि मित्रासोबत चांगले संबंध ठेवणे, तसेच नवीन मित्र बनवणे आणि यामुळे सामाजिक आणि भावनिक आधार मिळतो. तर सगळ्यासोबत चांगले संबंध ठेवणे हे पण आपल्याला आनंद. सातवं म्हणजे अर्थपूर्ण काम. आपल्या आवडीचे आणि अर्थपूर्ण काम करणे, जसे की छंद जोपासणे किंवा समाजासाठी काहीतरी करणे. यामुळे आपल्या जीवनाला नवीन दिशा मिळते आणि यातूनही आपल्याला आनंद मिळतो. हे पण आनंदी जीवनासाठी एक अर्थपूर्ण काम आहे. आठवं म्हणजे वर्तमानात जगा. भूतकाळातील गोष्टीचा विचार न करता वर्तमानात जगा. काहीतरी आपल्यासोबत जे काही वाईट घडून गेलं तर आपण त्या गोष्टीचा विचार करत बसतो, तर त्या गोष्टीने फक्त आपल्याला दुःख मिळते. तर त्यापेक्षा त्या झाल्या गेल्या गोष्टी त्या मागच्या मागे सोडू द्या आणि आताच्या क्षणात आणि वेळेत जगायला शिका, ज्यामुळे प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. हे पण आनंदी जीवनासाठी खूप महत्त्वाचं आहे, वर्तमान जगणं. तर 9वं म्हणजे नियमित व्यायाम. तर नियमित व्यायाम केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारतो, ज्यामुळे आपल्याला आनंद वाढतो. नियमित व्यायाम केला तर आपलं आरोग्य चांगलं राहते आणि मानसिक म्हणजे ध्यान वगैरे काही केलं, 5-10 मिनिट आपण ध्यान केलं तर आपल्याला मानसिक शांती पण मिळते. त्यामुळे व्यायाम पण खूप महत्त्वाचा आहे. 10वं म्हणजे पुरेशी झोप. चांगली झोप घेणं पण आरोग्यासाठी आवश्यक आहे. यामुळे आपला मूड पण चांगला राहते आणि आपण आनंदी जीवन पण जगू शकतो. सगळ्यात विशेष म्हणजे मद्यपान आणि धूम्रपान टाळा. तर आपण काही आपल्याला व्यसन असेल, तर कोणचंही छोटं मोठं असं पण ते व्यसनच असलं तर ते आपल्या शरीरासाठी हानिकारक असते. त्यामुळे आपल्याला पुढे नाही, त्यामुळे आपल्या मूडमध्ये चेंज होऊ शकतो, आपल्या शरीराला नुकसान होऊ शकतो.
तर ते आपल्या आनंदी जीवनामध्ये एक अडथळा आहे. त्यामुळे मद्यपान आणि धूम्रपान टाळा. तर आनंदी जीवनासाठी आपल्याला हे नियम पाळणं, ह्या गोष्टी समजणं खूप महत्त्वाचे आहेत, जे की आपल्याला जर चांगलं आनंदी जीवन जगायचं असेल तर. कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा.